आपण सुरू करतोय इंग्लिश स्पीकिंग कोर्स। पूर्ण बेसिक पासून याचे 30 पार्ट असतील आणि एक दिवस सोडून एक पार्ट आपण अपलोड करणार आहे आणि याचा एक व्हिडिओ हिंदी मध्ये असेल आणि जो व्हिडिओ आता बनेल तोच मराठी मध्ये सुद्धा असेल। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे सर्वात आधी आय, वी, यू, यू, ही, सी, इट, दे। म्हणजेच हे आपल्या सर्वात आधी बेसिक आहे, हे आपल्याला शिकायचं आहे। हे जर आपल्याला जमलं तरच पुढचं सगळं आपल्याला जमणार आहे। तर आय सोबत आपण वापरतो एम, म्हणजेच आय एम, आणि वी सोबत आर, यू सोबत आर, पुढच्या यू सोबत पण आर, ही सोबत इज, सी सोबत इज, इट सोबत इज, दे सोबत आर। म्हणजेच एम इज आर आपण असा वापरतो। एम फक्त आपण आय साठी वापरतो आणि नंतर वी, यू, यू यांच्यासाठी आर, ही, सी, इट यांच्यासाठी इज आणि दे साठी पण आर। म्हणजे वी, यू, यू, दे यांच्यासाठी आपण आर वापरतोय आणि ही, सी, इट यांच्या सोबत आपण इज वापरतोय। तर आता सर्वात आधी आपण बघूयात की आय एम चा वापर कसा करतात। आता आय एम चा मराठीत अर्थ होतो म्हणजे मी आहे। जसं की मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, हे सगळे याच्यात येतात। जर मी म्हणलं आणि तिथे समजा शब्द एक मुलगा, आता मुलाला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर बॉय म्हणतो, पण मुलगा म्हणजे किती मुलं झाले तर एकच मुलगा झाला। जर तो एकच असेल तर त्या एकासाठी आपल्याला वापर करायचा आहे अ चा, म्हणजेच तो काय तयार होईल तर अ बॉय, कारण की ते काय आहे तर सिंग्युलर आहे। म्हणजेच मी म्हणलं समजा मी मुलगा आहे, आता मीला आपण इंग्लिश मधून काय म्हणणार आहे तर आय। आता इथे आपल्याला काय करावं लागणार आहे तर 1, 3, 2 याच्यानुसार आपल्याला याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचं आहे। म्हणजेच आता पहिला झाला तर आपण घेणार आहे तिसरा, म्हणजेच तिसरा कोणता आहे तर आहे। म्हणजेच पहिला झाल्यानंतर आपल्याला शेवटचा घ्यायचा आहे। तर आय सोबत आपल्याला आहे साठी वापरायचा आहे एम, म्हणून मग आपण इथे घेऊ आय एम आणि मग पुढे कशाचा वापर करायचा आहे तर मुलगा। मुलगा म्हणजे तो एकच मुलगा आहे, म्हणजे काय तर सिंग्युलर आहे, म्हणून पुढे वापर करायचा अ चा आणि मुलगा याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो तर बॉय। म्हणजेच हा तयार झाला आय एम अ बॉय। समजा मी म्हणलं मी दुकानदार आहे, मी दुकानदार आहे। मीला आपण इंग्लिश मधून काय म्हणणार आहे तर आय। आता हा झाला आपला पहिला, याच्यानंतर काय घ्यायचं आहे आपल्याला तर शेवटचा, म्हणजेच आय लागला तर आय ला आपण इंग्लिश मधून काय म्हणणार आहे तर एम म्हणणार आहे, म्हणून इथे आला एम आणि मग पुढे सिंग्युलर आहे, म्हणून मग कशाचा वापर करायचा आहे तर अ चा। आय एम, आय कायम सिंग्युलर राहणार आहे, म्हणून त्याच्यात अ चा वापर आपल्याला करायचा आहे आणि मग आय एम अ दुकानदार। दुकानदार म्हणजे इंग्लिश मधून शॉपकीपर। आता याचा वापर फक्त मी काय आहे याच्यासाठीच नाही होत। समजा मी म्हणलं मी क्रिकेट खेळतो, आता इथे आपल्याला अ चा वापर नाही करायचा आहे। मग आता मीला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर आय, इथे आपल्याला एम चा पण वापर नाही करायचा आहे, कारण की जेव्हा त्याच्यात आय चा वापर असेल तेव्हाच आपल्याला तिथे एम चा वापर करायचा आहे। मग आता हा झाला आय। आता आपण घेऊ शेवटचा, खेळतोला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर प्ले म्हणलं, म्हणजेच आय प्ले क्रिकेट। म्हणजेच हे झालं आय प्ले क्रिकेट।
मी जेवण करतो. आय ईट फूड. मी जेवण करतो. मग आता मीला म्हणलं आहे, करतो म्हणजे खातो झालं, तर खाण्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, तर ईट. म्हणून आय ईट. आणि जेवण म्हणजे काय, तर फूड. म्हणजेच हे तयार झालं आय ईट फूड. तर आपला इथे आय क्लिअर झालेला आहे. तर आपण सुरुवात करूया वी आर ला. आता आपला सुरू झालाय वी आर. आता याच्यात आपल्याला अचा वापरणी करायचा आहे, कारण तेव्हा आपण ती गोष्ट एक आहे म्हणून आपण अचा वापर करत होतो, ती गोष्ट एक आहे सांगण्याकरता. जेव्हा आपण आय वापरतोय तेव्हा तिथे वन नी वापरत आपण ते एक आहे सांगण्यासाठी तर अचा वापर करतो. पण इथे ते प्लुरल आहे, सिंग्युलर नाही आहे, कारण इथे एक नाही राहणार. समजा मी म्हणलं आम्ही मुले आहोत. आम्ही मुले आहोत. मग आता वी आर चा अर्थ काय होतो, वी आर कशासाठी वापरला जातो, तर आम्ही आहोत याच्यासाठी. आम्ही आहोत असा याचा मराठी अर्थ आहे. मग आम्ही आहोत हे दोन आले, फक्त आपल्याला यालाच इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचंय. म्हणजेच सर्वात आधी लिहून घ्यायचंय आपल्याला वी आर. का, कारण आम्हीला इंग्लिश मधून म्हणलं वी, आहोतला म्हणलं आर, आणि मग मुले इथे आपण काय येऊ, तर बॉईज. कारण एकापेक्षा जास्त आहे म्हणून आपल्याला तिथे कशाचा वापर करायचा आहे, तर बॉईजचा. मग पुढे समजा आम्ही शाळेत जातो. आम्ही शाळेत जातो. आम्हीला इंग्लिश मधून आपण काय म्हणू, तर वी. आणि जातोला काय म्हणलं, तर इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला आर चा वापर नाही करायचा आहे, कारण तिथे आपण आहोत वापरलेला नाहीये. म्हणून मग इथे आपल्याला काय करावं लागेल, तर शेवटचा घ्यायचा आहे. जातोला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, गो. आता आपल्याला काय करायची आहे, तर जागा बदलवायची आहे. जसं की घरापासून शाळेत जायचंय म्हणून आपल्याला तिथे वापर करावा लागेल टू चा, कारण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाताना आपण वापर करतो टू चा. म्हणजेच हे झालं वी गो टू. आणि मग याच्या नंतर आपल्याला शाळेत, याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो, तर स्कूल. म्हणजेच हा झाला वी गो टू स्कूल. अजून एक एक्झाम्पल बघूयाचं. आम्ही डॉक्टर आहोत. आम्ही डॉक्टर आहोत. मग आता आम्हीला आपण काय म्हणलं इंग्लिश मधून, तर वी म्हणलं. आता पहिला झाला, शेवटचा घेऊ. वी लागला म्हणजेच आहोतला आपण इंग्लिश मधून काय म्हणू, तर आर. वी आर डॉक्टर. तर याला आपण करू डॉक्टर्स, कारण की ते प्लुरल आहे. तर आपला आता वी आर पण पूर्ण झालेला आहे. तर आपण सुरुवात करूयात आता यू आर ला. यू आर दोन राहतात. सर्वात आधी आपण पहिला यू आर घेऊ आणि दुसरा यू आर इकडेच घेऊन टाकू. आपण यू आर चे दोन प्रकार आहे, एक सिंग्युलरचा एक प्लुरलचा आहे. समजा आता इथे जर मी म्हणलं तू मुलगा आहेस, तू मुलगा आहेस, म्हणजेच हा यू आर कशासाठी वापरला जातोय, तर तू आहेस असा याचा मराठीत अर्थ आहे. मग तुला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, तर यू. आता पहिला झाला, शेवटचा घ्यायचा. आहेस ला आपण इंग्लिश मधून काय म्हणणार आहे, तर आर. म्हणजे यू आर. आणि इथे आपल्याला वापर करायचा आहे अचा, कारण हे सिंग्युलर आहे. आणि मुलगा याला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं, तर बॉय. यू आर अ बॉय. आणि याच्यात काय होणार आहे, फक्त तू नी वापरला जाणार, तर तुम्ही वापरला जाईल. म्हणजेच हा जो यू आर आहे त्याच्यात तू वापरला जातोय आणि याच्यात तुम्ही वापरला जातोय. म्हणजेच याचा अर्थ आहे तू आहेस आणि याचा अर्थ आहे तुम्ही आहात. म्हणजेच मी म्हणलं
तुम्ही मुले आहात, तिथे मुलगा नाही येणार कारण की हे प्लुरल आहे. मग आता तुम्हीला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर यू, आणि आतला आर मुले, बॉईज. म्हणजेच यांच्यामध्ये फक्त एवढाच फरक आहे. समजा तू डॉक्टर आहेस, तू डॉक्टर आहेस, तर तुला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर यू, आणि आयस ला आर, आणि अ डॉक्टर, कारण एक डॉक्टर आहे असं सांगायचंय आपल्याला, एक डॉक्टर. मग आता इथे जर तसंच म्हणायचंय तर तुम्ही डॉक्टर आहात असं करावं लागेल. तुम्ही डॉक्टर आहात. मग आता तुम्हीला काय म्हणलं आपण तर यू, आणि आतला आर, डॉक्टरला डॉक्टर्स. तर आपला आता यू आर पण क्लिअर झालेला आहे. तर आता आपण पाहू ही इज. तर आता आपण पाहू की ही इज कसा वापरतात. तर ही इजचा अर्थ होतो तो आहे, म्हणजेच तो कोण आहे याच्यासाठी वापरतात. जसं की समजा तो डॉक्टर आहे, हा पण सिंग्युलरच आहे, तो डॉक्टर आहे. तोला आपण म्हणलं ही, आणि आय ला आपण म्हणू इज, कारण ही सोबत आपण काय वापरणार आहे तर इज वापरणार आहे, आणि मग पुढे वापर करू अचा, तो एक आहे सांगण्यासाठी, आणि मग डॉक्टर. म्हणजेच हे तयार झालं ही इज अ डॉक्टर. आणि पुढचं समजा मी म्हणलं तो शाळेत जातो, तो शाळेत जातो. तोला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर ही, आणि आय ला जातो, आय याच्यात आला नाहीये तर जातोला इथे गो वापरू, पण मग पुढे आपल्याला वापर करायचा इयस चा, म्हणजेच हा झाला गज, ही गज, आणि मग पुढे वापर करायचा टू चा, कारण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचंय म्हणून आपल्याला तिथे टू वापरायचा आहे. ही गज टू, आणि शाळेत म्हणजे स्कूल. म्हणजेच सेंटेन्स तयार झाला ही गज टू स्कूल. अशा प्रकारे आपल्याला ही इज वर सेंटेन्स बनवायचे. समजा तो मुलगा आहे, ही इज अ बॉय, कारण तोला म्हणलं ही, आय ला म्हणलं इज, आणि मुलगा तो एक दाखवण्यासाठी वापर केला अचा, आणि मग बॉय. आणि ही फक्त मुलासाठी वापरला जातो, आणि जो सी आहे तो मुलीसाठी वापरला जातो. तर आपण आता बघूयात सी इज चा वापर कसा करतात. सी इज वापरतात ती आहे सांगण्यासाठी, आणि सी इज फक्त मुलीसाठीच वापरला जातो. समजा ती मुलगी आहे, हे पण सिंग्युलरच आहे म्हणून इथे अचा वापर होणार आहे. टीला आपण काय म्हणलं सी, आय ला म्हणलं इज, आणि मग पुढे सिंग्युलर साठी वापर करायचा अचा, मुलगी, याला इंग्लिश मधून आपण काय म्हणू तर गर्ल. म्हणजे सेंटेन्स तयार झाला सी इज अ गर्ल. समजा ती गाणी गाते, ती गाणी गाते. टीला आपण म्हणलं सी, गातेला म्हणलं सिंग्स, आणि गाणी म्हणजे सॉंग्स. ओके, म्हणजे सी सिंग्स अ सॉन्ग लावावं लागेल तिथे, अ सॉन्ग, कारण एकच गाणं. तिथे अचा वापर करायचा आहे कारण सिंग्युलर आहे. मग याच्यानंतर सी सिंग्स अ सॉन्ग. आता आपल्याला सी पण समजलाय. एक अजून एक्झाम्पल बघून घेऊ. ती डॉक्टर आहे, टीला म्हणलं सी, आय ला म्हणलं इज, पुढे वापर करायचा अचा, आणि हा झाला डॉक्टर.
म्हणजे सी इज अ डॉक्टर. हे आपलं क्लिअर झालं. तर आता आपण बघू आपला पुढचा इट इज. एखाद्या वस्तूबद्दल जर आपल्याला बोलायचं आहे तर इथे आपण वापर करणार आहे इट इजचा. म्हणजेच हे कशासाठी वापरलं जाणार आहे तर ती एखादी वस्तू आहे याच्यासाठी, हे दाखवण्यासाठी. समजा मी म्हणलं ते पुस्तक आहे. ते पुस्तक आहे. मग त्याला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं इट. पहिला झाला शेवटचा यू. आय ला काय म्हणलं तर इज. इट इज. आणि हे पण सिंग्युलर आहे म्हणून पुढे आपल्याला वापर करायचा आहे अ चा. इट इज अ. पुस्तक म्हणजे बुक. आणि मग पुढचा सेंटेन्स आहे आपला तो पेन आहे किंवा ते पेन आहे. मग आता तो पेन आहे. तोला म्हणलं इट. तो आला, ते आला किंवा ती आली तरी आपल्याला काय करायचं आहे इट वापरायचं आहे. मग इथला आपण काय म्हणलं तर इज. मग इट इज अ पेन. आणि पुढचा आहे तो टेबल आहे. तोला म्हणलं इट. आय ला इज. आणि पुढे वापर करायचा अ चा. आणि मग पुढे टेबल. तर इट इज पण आपल्याला समजलेला आहे. तर पुढचा आहे आपला दे आर. आता दे आर वापरला जातो ते आहेत याच्यासाठी. म्हणजेच ते आहे ते दाखवण्यासाठी. मग आता समजा मी म्हणलं ते विद्यार्थी आहे. तेला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर दे. आणि दे सोबत आपण वापरणार आहे आर. आयला आपण काय म्हणलं तर आर. आणि मग विद्यार्थी हे प्लुरल मध्ये राहील म्हणून मग अ न वापरता आपल्याला स्टुडंट्स करायचं आहे. ते विद्यार्थी आहे. मग आता पुढे ती पुस्तके आहेत. ते पुस्तके आहेत. ते पुस्तके आहेत. तेला म्हणलं दे. आणि मग पुढे आर बुक्स. पुढचं आहे आपलं ते आनंदी आहे. ते आनंदी आहे. तेला म्हणलं दे. आयला म्हणलं आर. आनंदी म्हणजे हॅपी. तर आपले तर पूर्ण झाले. आता आपण पाहू की वॉज वेअरचा वापर कसा करतात. आय वी यू यू ही सी इट दे हे आपण पूर्ण केले सगळे. तर वॉज वेअरचा वापर कुठे होतो. आता वॉज आणि वेअर दुसरे येतात पास्ट टेन्स मध्ये. दोन्ही येतात म्हणजे पास्ट टेन्स मध्ये. पुढचा व्हिडिओ आपला टेन्सचा येणार आहे 4K क्वालिटी मध्ये. वॉज आणि वेअर हे वापरले जातात आपले पास्ट टेन्स मध्ये. समजा मी म्हणलं मी आनंदी होतो. मी आनंदी होतो. मीला म्हणलं आहे. मग आता मी आनंदी होतो म्हणजेच हा कोणता टेन्स आहे तर पास्ट टेन्स आहे. होतोला म्हणलं वॉज आणि आय वॉज हॅपी. अशा ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे वॉज. आणि जर ते आयच्या ऐवजी म्हणजेच सिंग्युलरच्या ऐवजी जर प्लुरल असेल तर तिथे आपल्याला वेअर वापरायचं आहे. जसं की समजा एक्झाम्पल घेतलं आम्ही आनंदी होतो. आम्ही आनंदी होतो. तर इथे वी वेअर हॅपी.
म्हणजे इथे आपल्याला काय करायचंय, वी वेअर हॅप्पी. हे प्लुरल आहे म्हणून इथे येतोय वी वेअर हॅप्पी. जसं की दे वेअर प्लेइंग, ते खेळत होते. वी वेअर फ्रेंड्स, आम्ही मित्र होतो. म्हणजे जसा तो पास्ट टेन्स आहे तशाच प्रकारे आपल्याला वॉज वेअर वापरायचे. सिंग्युलर मध्ये वॉज आणि प्लुरल मध्ये वेअर. तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच घेऊ. पुढचा व्हिडिओ टेन्सेस वर बनेल आणि हाच व्हिडिओ हिंदी मध्ये बनेल पुढचा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये.